गुड मॉर्निंग. आज आपण युनिट 1 यामधील राजकीय सिद्धांत हा टॉपिक पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण राज्यशास्त्र या विषयाची थोडक्यात ओळख करून घेऊ आणि राज्य सुद्धा कशाला म्हणतात याची सुद्धा आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. तर मनुष्य प्राणी म्हणजे आपण मनुष्याला एक प्राणी म्हणतो, कारण जसे इतर प्राणी आहेत, बैल आहे, गधा आहे, घोडा आहे, या प्राण्यासारखाच मनुष्य सुद्धा एक प्राणी आहे, परंतु त्याला आपण सामाजिक प्राणी म्हणतो. आता मनुष्याला आपण सामाजिक प्राणी का म्हणतो? कारण मनुष्य हा समाजात राहतो आणि त्यामुळं आपण मनुष्याला सामाजिक प्राणी म्हणतो. तर हा मनुष्य प्राणी जेव्हा संघटित स्वरूपात म्हणजे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर तो वस्ती करून राहू लागला आणि त्याची स्वतःची एक सार्वभौम सत्ता असते आणि शासन सुद्धा असते, याला आपण राज्य म्हणतो. ज्या राज्यामध्ये 4 घटक असायला पाहिजे, एक लोकसंख्या असायला पाहिजे, म्हणजे मनुष्य प्राणी एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर म्हणजे एखाद्या जागेवर तो वस्ती करून राहायला पाहिजे आणि त्याची स्वतःची एक शासन व्यवस्था असायला पाहिजे आणि सार्वभौम सत्ता असायला पाहिजे, म्हणजे त्या राज्याच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार आणि दंड देण्याचा अधिकार त्या राज्याला असायला पाहिजे. आणि जी संस्था या 4ही घटक पूर्ण करत असते म्हणजे लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौम सत्ता आणि शासन सरकार, त्याला आपण राज्य म्हणू. तर ही जे राज्य संस्था आहे, राज्य ही डोळ्याने दिसत नाही आणि तिचे या राज्यांनी केलेले कार्य आपण प्रत्यक्ष स्वरूपात पाहू शकत नाही, परंतु या राज्य संस्थेचे प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करणारे काही विभाग असतात आणि ह्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून राज्य संस्था आपली कार्य करत असते. म्हणजे कायदे मंडळ आहेत, कायदा करण्याचं काम कायदे मंडळ करते आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करते आणि न्यायमंडळ. तर राज्यसंस्था या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आपलं काम करत असते. तर आपण राज्यशास्त्रामध्ये राज्यसंस्था, तिची रचना कशी आहे, तिचे वेगवेगळे विभाग कसे आहेत आणि तिचे कार्य कोणते आहेत, या सगळ्यांचा अभ्यास ज्या विषयामध्ये करतो त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. तर राज्यशास्त्र हे जे नाव आहे याला आपण पॉलिटिकल सायन्स म्हणतो. तर हे राज्यशास्त्र आधुनिक नाव आहे. प्राचीन काळामध्ये राज्यशास्त्राला पॉलिटिक्स म्हणायचं आणि त्याच्या आधीचा कालखंड जर पाहिला आपण, म्हणजे जेव्हाचा आपण इसवी सन पूर्वीचा जो कालखंड आहे, इसवी सन पूर्व 500 वर्षा आधीचा कालखंड, तर या 500 वर्षा आधीच्या कालखंडामध्ये जे छोटे छोटे राज्य राहायचे, आता ज्या प्रमाणात अमेरिका आहे, भारत आहे, चायना आहे, हे अवाढव्य म्हणजे अतिशय मोठ्या लोकसंख्येचे राज्य आहे. तेव्हाचे राज्य हे छोटे छोटे असायचे, त्याला सिटी स्टेट म्हणलं जात होतं, म्हणजे नगर राज्य म्हणायचं. आणि या सगळ्या नगरराज्यामधील काही शासन पद्धती असायच्या, कुठे कुलीनतंत्र असायचं, होते. काही राज्यामध्ये लोकशाही होती, काही राज्यामध्ये वेगवेगळ्या हुकुमशाही होती, राजेशाही होती, अशा वेगवेगळ्या शासन पद्धती होत्या. आणि त्या शासन पद्धतीमध्ये काही बदल व्हायच्या, काही क्रांत्या व्हायच्या. तर तेव्हाच्या त्या नगरराज्यांना पोलीस म्हटलं जात असायचं. पोलीस म्हणजे POLIS. म्हणजे आपला आता आपण पोलीस हा शब्द वेगळा आहे, म्हणजे POLIC हा म्हणजे कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल आपण जसं आता आपल्या पुलगाव शहरामध्ये वगैरे राहतात त्यांना कॉन्स्टेबल म्हणतो, पण तेव्हाचे जे नगरराज्य राहायचे म्हणजे सिटी स्टेट, त्यांना पोलीस POLIS असं म्हटलं जात असे. POLIS अशा प्रकारचा तुम्हाला स्पष्ट ओळखायला येत नसेल. POLIS. तर तेव्हाच्या नगरराज्यांना पोलीस म्हटलं जात असे.
आणि नंतर त्या नगराज्यामध्ये ज्या काही शासन पद्धती होत्या, तर त्या शासन पद्धतीमध्ये बदल व्हायच्या, क्रांत्या व्हायच्या. आणि एक शासन पद्धती जायची, कुलीन तंत्र गेल्यानंतर लोकशाही यायची, लोकशाही गेल्यानंतर हुकुमशाही यायची, परत कुलीन तंत्र यायचं. त्या शासन पद्धतीत ज्या घडामोडी व्हायच्या, ज्या क्रांत्या व्हायच्या, त्याला तेव्हाचे युनानी जे लोक होते, तेव्हा युनानी लोक, त्यालाच आपण आता ग्रीक लोक म्हणतो, या ग्रीक विचारवंतांनी त्याला पॉलिटिक्स नाव दिलं. म्हणजे हे पॉलिटिक्स नाव जेव्हा एरिस्टॉटल आणि प्लेटो, एरिस्टॉटल हे जे विचारवंत निर्माण झाले, यांच्या कालखंडामध्ये याला आपण पोलिस म्हटलं जात असायचं, पॉलिटिक्स म्हटलं जात असायचं. आणि नंतर हे जे या राज्यशास्त्राचं आधुनिक नाव जे प्राप्त झालं, हे आता त्याला आपण पॉलिटिकल सायन्स म्हणतो, म्हणजेच राज्यशास्त्र म्हणतो. तर हे झालं राज्यशास्त्राची थोडक्यात ओळख झाली. तर या राज्यशास्त्रामध्ये आपल्याला 3 नाव अतिशय महत्वाचे आहे. एक सॉक्रेटिस, सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो, आणि प्लेटोचा शिष्य एरिस्टॉटल. आणि या एरिस्टॉटलला आपण राज्यशास्त्राचा जनक म्हणतो. आता पाहू आपण राजकीय सिद्धांत. आता जे हे राजकीय जे सिद्धांत आहे, म्हणजे जे काही सामाजिक शास्त्र आहेत, इतिहास असो, समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, मानसशास्त्र असो, की कोणतेही सामाजिक शास्त्र असतो, या सर्व सामाजिक शास्त्रामध्ये राजकीय सिद्धांताची मांडणी केल्या जाते. परंतु म्हणजे आधुनिक काळात, परंतु राज्यशास्त्र असा विषय आहे की या राज्यशास्त्रामध्ये, राज्यशास्त्राचा जे उदय झाला, या राज्यशास्त्राचा उदय काळापासूनच राजकीय सिद्धांताची मांडणी केली जाते. जे प्लेटोच्या काळात प्लेटोने एक आदर्श राज्याची संकल्पना मांडली, एरिस्टॉटलनं क्रांतीचा सिद्धांत मांडला, राज्य कसे असायला पाहिजे त्या संदर्भात प्लेटोने आपले विचार मांडले. मध्ययुगीन कालखंडामध्ये एक्विनासाई यांनी दैवी सिद्धांत मांडला, म्हणजे राज्याची निर्मिती कशी झाली, तर त्या संदर्भात राज्याची निर्मिती ईश्वराने केली म्हणून असा एक दैवी सिद्धांत मांडला. मार्क्सने राजकीय सिद्धांत मांडले, लॉस्कीने राजकीय सिद्धांत मांडले, बेंथम आहे, मिल आहे, अशा अनेक विचारवंतांनी मध्यकाळात राजकीय सिद्धांताची मांडणी केली. परंतु हे जे राजकीय सिद्धांत होते, हे सर्व राजकीय सिद्धांत एक आदर्शवादी होते आणि एक मूल्याधिष्ठित राजकीय सिद्धांत होते. आणि आधुनिक काळामध्ये 1950च्या नंतरचा जो कालखंड आला, या 1950च्या कालखंडानंतर याला आपण आधुनिक राजकीय सिद्धांत म्हणतो. याच्यामध्ये आपण वास्तविक, म्हणजे वास्तविकता काय आहे, काय सध्या काय सुरू आहे, या वास्तविकतेला धरून, आणि अनुभव म्हणजे तुमच्या इंद्रिय आहेत, तुमच्या म्हणजे आपले जे कान, नाक, डोळे आहेत, अवयव आहेत शरीराचे, यांना जे ज्ञान प्राप्त होते, या ज्ञानावर आधारित जे सिद्धांत म्हणजे ते अनुभववादी सिद्धांत. तसे आधुनिक काळामध्ये हे अनुभववादी सिद्धांत म्हणले, त्यालाच आपण आधुनिक राजकीय सिद्धांत म्हणतो. तर हे अशा प्रकारचे राजकीय सिद्धांताची मांडणी म्हणजे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत हे होताना आपल्याला दिसून येते. तर आता हा राजकीय सिद्धांत म्हणजे काय? तर राजकीय सिद्धांत हा जो शब्द आहे, हे मराठीत शब्द आहे. तर राजकीय सिद्धांत म्हणजे आपण इंग्रजीमध्ये जो थेरी हा शब्द वापरतो, आणि या इंग्रजी शब्दाचं मराठीत भाषांतर आहे सिद्धांत. तर जो थेरी शब्द आहे, हा थेरी शब्द थिया या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. या थिया या शब्दापासून हा थेरी शब्द आलेला आहे. तर या थियाचा अर्थ होतो, हा ग्रीक शब्द आहे, या ग्रीक शब्दापासून होतो. थियाचा अर्थ होतो दृष्टी, पाहणे किंवा चष्मा. आता आपण या अर्थाने जर विचार केला, तर सिद्धांत म्हणजे असा दृष्टिकोन की ज्याच्या आधारावर आपण वास्तविकता जाणून घेतो, की वास्तविकता आपण अनुभवत असतो, त्याला म्हणतात सिद्धांत. आता हा झाला सिद्धांताचा अर्थ. आता राजकीय सिद्धांत कशाला म्हणतात? तर राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारणाच्या संदर्भात, म्हणजे त्यालाच आपण दुसऱ्या शब्दात आपण शासन व्यवस्थेच्या संदर्भात ज्या काही समस्या निर्माण होतात, आणि या समस्येच्या संदर्भात या समस्येचे कारण शोधतो आपण, आणि या राजकीय समस्येचे कारण शोधून त्याचे निष्कर्ष काढतो, आणि त्या समस्येवर उपाय सुचवतो, त्याला म्हणतात राजकीय सिद्धांत. म्हणजे सिद्धांताचा अर्थ वेगळा आणि राजकीय सिद्धांताचा शब्द
राजकीय सिद्धांत या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारणाच्या संदर्भात किंवा आपण त्याला शासन व्यवस्थेच्या संदर्भात म्हणू, ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्येवर जे काही त्या समस्येचा अभ्यास करून आपण एक विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर उपाय सुचवतो, त्याला म्हणू आपण राजकीय सिद्धांत. आता राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्या अवतीभोवती जे काही घटना असतात, आपल्या सभोवती जे काही घटना घडत असतात, या सभोवतालच्या घटनाद्वारे आपण राजकीय सिद्धांत आपण समजून घेऊ. आता आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या काही घटना घडत असतात आणि त्या प्रत्येक घटनेमागे म्हणजे त्या प्रत्येक घटनेकडे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या दृष्टिकोन पाहतात आणि त्या विशिष्ट घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यालाच आपण राजकीय सिद्धांत सुद्धा म्हणू शकतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजे एखादी घटना आणि त्या घटनेमागचे कारण, घडलेली घटना आणि त्यामागचे कारण यामध्ये जो आपल्या सहसंबंध म्हणजे ज्या कारणामुळे आपल्याला सहसंबंध प्रस्थापित करतो त्याला म्हणतात राजकीय सिद्धांत म्हणून आपण. म्हणजे घडणारी घटना आणि त्यांची कारण याच्यामध्ये ज्या आधारावर आपल्याला दोन्ही घटनेमध्ये सहसंबंध प्रस्थापित करता येईल तर त्याला म्हणते सिद्धांत मांडणीची प्रक्रिया म्हणू आपण. आता काही उदाहरण पाहू आपण आणि या उदाहरणाद्वारे आपण राजकीय सिद्धांत म्हणजे काय तो समजून घेऊ. आता आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपण अनेक वेळा पाहतो की कोणत्याही झाडाला लागलेले फळं असो, त्या झाडाचे फळं तुटल्यानंतर ते खाली पडतात किंवा आपण एखादी वस्तू वरत फेकल्यानंतर ती क्षणातच अल्पावधीतच ते खाली पडत असते किंवा एखादा पाण्यानं भरलेला गुंड असो, त्या गुंडामध्ये जर आपण एखादी वस्तू जर टाकली तर टाकल्यानंतर त्या गुंडातलं पाणी हे खाली येते. आता एखाद्या झाडाचं फळ तुटल्यानंतर खालीच का येते, ते वरत का जात नाही? आता एखादी फळ तुटल्यानंतर ते खालीच का पडते, वरत का जात नाही? आता हे जे ही जे कारण आहे, या घटनेमागचं कारण काय आहे? या घटनेमागचं कारण आहे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्ती. या घटनेमागची ही जे घटना आहे, या घटनेमागचं कारण आपल्याला कुठून मिळते? याचं स्पष्टीकरण मिळते आपल्या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सिद्धांतातून मिळत असते. आता दुसरा सिद्धांत आहे शक्ती विभाजनाचा सिद्धांत. या शक्ती विभाजनाच्या सिद्धांताच्या उदाहरणातून सुद्धा आपण राजकीय सिद्धांत म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला समजून घेता येईल. आता हे जे शक्ती विभाजनाचा सिद्धांत आहे, तर शक्ती विभाजनाचा सिद्धांताची जी मांडणी केली मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी. तर हा मॉन्टेस्क्यू जो विचारवंत होता फ्रान्सचा, आणि हा विचारवंत फ्रान्सचा होता आणि त्याला काही कामानिमित्त तो इंग्लंडमध्ये आला. आणि हा मॉन्टेस्क्यू जेव्हा इंग्लंडमध्ये आला तर त्यांनी एक ऑब्झर्व केलं, म्हणजे त्यांनी एक निरीक्षण केलं की फ्रान्समध्ये सुद्धा एक राजेशाही आहे आणि इंग्लंडमध्ये सुद्धा एक राजेशाही आहे. आणि या दोन्ही देशांमध्ये राजेशाही हा एकच शासन प्रकार असून इंग्लंडमधील जनता आपल्या मूलभूत अधिकाराचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपभोग घेत आहेत आणि जे फ्रान्समधील जनता आहे, ही फ्रान्समधील जनता आपल्या अधिकाराचा उपभोग चांगल्या पद्धतीनं घेऊ शकत नाही. हे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्या घटनेमागचं त्यांनी कारण शोधून काढले. म्हणजे दोन्ही ठिकाणी राजेशाही हीच शासन पद्धती होती. फ्रान्समध्ये सुद्धा राजेशाही आहे आणि इंग्लंडमध्ये सुद्धा राजेशाही होती. ही दोन्ही शासन पद्धती म्हणजे एकच शासन पद्धती दोन देशांमध्ये होती. परंतु फ्रान्समध्ये अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे खूप जास्त होतं. म्हणजे तिथल्या जनतेवर अन्याय आणि अत्याचाराचं प्रमाण हे खूप जास्त होतं. आणि इंग्लंडमधील जे जनता आहेत, ही इंग्लंडमध्ये जनता आपल्या अधिकाराचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेत होते. ही शासन पद्धती, तर ही जे तफावत आहेत, ही तफावत कशामुळे निर्माण झाली त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी एक विशिष्ट तो निष्कर्षावर पोहोचला. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जे इंग्लंडमधील जे राजेशाही आहे, ही इंग्लंडमधील राजेशाही सत्तेचं केंद्रीकरण नाही आहे. म्हणजे तिथली जे कायदेमंडळ आहे
तिथलं जे कायदे मंडळ आहेत, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आहे, या तिन्ही विभागाची जे सत्ता आहेत, ह्या तिन्ही विभागाची सत्तेचं केंद्रीकरण हे राजाकडे नाही आहे. तर राजा जरी सत्ताधीश असला तरी तिथली जे सत्ता आहे ही तिथली सत्ता 3 विभागामध्ये डिवायडेड म्हणजे विभागणी झालेली आहे. कायदा करण्याचं काम तिथलं कायदे मंडळ करते आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम तिथलं कार्यकारी मंडळ करते आणि जनतेच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याचं काम तेथील न्याय व्यवस्था करते, म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड करते. कारण आपल्या इकडे जशी न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे, त्या पद्धतीची सुप्रीम कोर्टची व्यवस्था म्हणजे न्यायालयाची व्यवस्था इंग्लंडमध्ये नाही आहे. तिथं जे संसदेचे जे 2 सभागृह आहेत, एक हाऊस ऑफ कॉमन्स आहे आणि एक हाऊस ऑफ लॉर्ड आहे. तर हाऊस ऑफ जे लॉर्ड आहेत हे द्वितीय सभागृह आहेत इंग्लंडचं. तर या हाऊस ऑफ लॉर्ड हे न्याय व्यवस्थेचं कामकाज पाहत असतात. तर सांगायचा मुद्दा आहे की इंग्लंडमध्ये सत्तेचं विभाजन आहे, म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं नाही आहे. आणि फ्रान्समध्ये जे आहेत हे फ्रान्समध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे, म्हणजे राज्याच्या साठी कायदे करण्याची सत्ता, त्या कार्यकारी मंडळाची सत्ता आणि न्याय मंडळाची सत्ता, या तिन्ही सत्ता एका व्यक्तीच्या हाती केंद्रीकरण झालेलं आहे. आणि त्यामुळे फ्रान्समध्ये अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आणि इंग्लंडमध्ये सत्तेचं विभाजन असल्यामुळे तिथली जनता आपल्या मूलभूत अधिकाराचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. म्हणजे म्हणजे फ्रान्समध्ये जे अन्याय अत्याचाराचं जे प्रमाण आहे, म्हणजे अन्याय अत्याचाराचं जे कारण आहे, त्यामागचं म्हणजे फ्रान्समध्ये जे काही अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आपल्याला, त्यामागचं कारण आहे सत्तेचं केंद्रीकरण. म्हणजे जे घडलेली घटना, या घटनेमागचं मॉन्टेस्क्यूनी त्याचे कारण शोधून काढले. त्याचं मागचं कारण कोणतं होते? कारण तिथली सत्ता एका व्यक्तीच्या हाती केंद्रित झालेली आहे आणि इथे सत्तेचं विभाजन आहे. म्हणजे घडणाऱ्या घटनेमागचं कारण, घडणारी घटना आणि त्यामागचं कारण यामध्ये सहसंबंध प्रस्थापित करण्याची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, म्हणजे आपण राजकीय, त्यालाच आपण सिद्धांत म्हणजे राजकीय सिद्धांत म्हणतो. आता घडलेली घटना आणि त्यामागचं कारण हे दोन्हीच घटक असल्यानंतर आपल्याला राजकीय सिद्धांत म्हणता येत नाही. म्हणजे दोन्ही म्हणजे घडणारी घटना आणि त्यामागची कारण यामध्ये जे आपण सहसंबंध प्रस्थापित करत असतो, ते सहसंबंध प्रस्थापित करून ते कसं आपल्याला तर्काला पटणारे सुद्धा पाहिजे, त्यालाच आपण कार्यकारण भावाचे स्पष्टीकरण सुद्धा आपण म्हणू शकतो. आता आपण परत राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही आपल्या व्यवहारातलं उदाहरण पाहू आपण. आता एक व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातलं एखादी उदाहरण पाहू आपण, जे आपल्या अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला समजू येईल. आता एक उदाहरण पाहू आपण की एखादा व्यक्ती बाईकनं चाललेला आहे आणि बाईकनं चालल्यानंतर काही अंतरावर तो व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती मोटरसायकलनं चाललेला आहे आणि काही अंतरावर तो व्यक्ती मोटरसायकलवरून तो पडलेला आहे. आता आपण दुरून पाहत आहोत, आपल्याला ते व्यक्ती मोटरसायकलनं जाताना पडलाच माहित आहे, पण आपल्याला निश्चित माहित नाही की तो व्यक्ती कशानं पडलेला आहे. तर आपण त्यामागचे वेगवेगळे कारण म्हणजे आपल्याला तो व्यक्ती पडलेला आहे, पण पडण्यामागचं कारण काय आहे हे आपल्याला माहित नाही. त्यामागचं कारण वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळं सांगू शकतात. आपण काय म्हणू, त्या व्यक्तीवर एखाद्या व्यक्तीनं निंबू टाकला असेल म्हणून तो पडलेला असेल. काही व्यक्ती म्हणतील त्याला एखाद्या व्यक्तीनं जादू केली असेल म्हणून पडलेला असेल. काही व्यक्ती म्हणेल की तो व्यक्ती आंधळा आहे म्हणून तो पडलेला असेल. हे कारण झालं, आपल्याला निश्चित माहित नाही तो व्यक्ती कशाने पडला आहे म्हणून, पण आपण एक अनुमान ठरू शकतो इथून दुरून की नाही, तो व्यक्ती एक तर त्याला कोणीतरी लिंबू मारला असेल म्हणून पडला असेल, किंवा त्याची गाडी पंक्चर झाली असेल म्हणून पडला असेल, किंवा त्याला ड्रायव्हिंग करता येत नसेल म्हणून पडला असेल, किंवा त्याच्यावर कोणी एखादी जादू केली असेल म्हणून पडला असेल, किंवा तो आंधळा असेल म्हणून पडलेला असेल. हे कारण झाले. आता आपण तिथे जाऊ, तिथे गेल्यानंतर ही घटना घडल्यानंतर त्याचा ऑब्झर्व करू, त्याचं एक निरीक्षण करू. निरीक्षण केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष विचारू आपण, तुला गाडी चालवता येत होती की नाही येत होती, तुला दिसते किंवा नाही दिसत, तुझी गाडी पंक्चर झाली का, स्लिप झाली का, किंवा तू गाडी पाहताना इकडे तिकडे एखाद्या मुलीकडे पाहत होता का, हे सगळं आपण त्याला विचारू. म्हणजे एक प्रश्नावली घेऊन जाऊ, त्याची एक मार्किंग करू आपण, जे तो कोणते कोणते कारण सांगते. आणि हे घटना घडल्यानंतर आजूबाजूची काही लोक ही घडणारी घटना पाहत असतात, त्यांना सुद्धा आपण विचारू शकतो की हा व्यक्ती म्हणजे गाडी चालवताना इकडे तिकडे पाहत होता की नाही पाहत होता, त्यांना सुद्धा आपण विचारू. आणि तिथे गेल्यानंतर जर आपल्याला जर दिसलं की नाही हा व्यक्तीकडे लायसन नाही, या व्यक्तीला गाडी चालवता येत नाही, त्यानं जर म्हटलं की बाबा मला गाडी चालवता येत नव्हती, मी आताच गाडी शिकत आहो,
हे सांगितलं त्यानं. दुसरं उदाहरण सांगितलं त्यांनी, त्याचा जरा गाडी पंक्चर जर झाली असेल हे आपल्याला पाहता येईल. असे 2-3 कारण आपल्याला समजतील, पाहता येईल. आणि काही लोकांना कारण काय म्हणतील की त्याच्यावर कोणी जादू केले, निंबू टाकला म्हणून तो पडला. आता हे वेगवेगळे कारण आहे. पण आपल्याला एखादी गाडी चालवणे आणि पडणे, आता एखाद्या व्यक्तीनं निंबू फेकून मारला, त्याच्यामुळे तो पडला, हे कारण काय आपल्याला सिद्ध होत नाही. कारण किंवा एखाद्या व्यक्तीनं जादू केली त्याच्यावर म्हणून तो पडला, हे जर कारण जर आपण जर घेतलं, तर याच्यातून गाडी चालवणे आणि पडणे ह्या दोन्ही घटनेमध्ये म्हणजे संबंध म्हणजे सहसंबंध प्रस्थापित होत नाही. जर आपण म्हणलं एखाद्या बैल हा कधी बाळाला जन्म देत नाही, पण एखाद्या व्यक्तीनं जर म्हणलं की बैलानं बाळाला जन्म दिला किंवा बैल दूध देते असं जर म्हटलं, तर आपल्याला काय, आपण या घटनेवर विश्वास करू का? कधी करणार नाही. कारण आपल्याला अनुभव असा आहे की सहसा बाळाला जे जन्म देत असते ह्या म्हणजे जे पिल्ले असतात या पिल्ल्यांना, किंवा आपण छोटे जे बाळ म्हणतो त्यांना आपण, जे बाळांना जन्म देत असते मादी देत असते, म्हणजे गाय जन्म देत असते, बैल देताना पाहिलं नाही. किंवा दूध देत असते हे गाय देत असते, बैल दूध देताना आपण कधीही पाहिलं नाही, आपला अनुभव. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर अशी जर कारण सांगली, तर असे कारण सांगितल्यानंतर ह्या कारणामुळे दोन्ही घटनेमध्ये सहसंबंध प्रस्थापित आपल्याला करता येत नाही. म्हणजे ते कारण असेच असायला पाहिजे की घडणारी घटना आणि कारण याच्यामध्ये सहसंबंध प्रस्थापित झाला पाहिजे. त्यालाच म्हणतात, त्याला आपण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ असला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला प्रूव्ह म्हणजे सिद्ध करता आला असते, त्याला म्हणू आपण सिद्धांत म्हणून. तर त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन आपण त्या घटनेचं निरीक्षण करतो, ऑब्झर्व करतो आणि विशिष्ट निष्कर्षावर पोहोचतो. त्या व्यक्तीने जर म्हटलं की माझ्याकडे लायसन नाही होतं आणि गाडी पंक्चर झाली, तर ह्या दोन घटनेमुळे आपण एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकतो. कारण आपण गेल्यानंतर त्याची गाडी आपल्याला पंक्चर दिसते आणि त्यानं जर स्वतःही कबूल केलाय की मला गाडी चालवता येत नाही, याच्यावरून आपण एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकतो की नाही, हा व्यक्ती गाडी चालवता येत होता, परंतु त्याला गाडी योग्य पद्धतीने चालवता येत नाही होती आणि त्याची गाडी पंक्चर झाल्यामुळे स्लिप झाली आणि पडला, असं आपण कारण सांगू शकतो. पण आपण जर असं म्हटलं की नाही तो व्यक्ती आंधळा होता म्हणून तो पडला, तर हे कारण काही आपल्या सद्विवेक बुद्धीला पटणार नाही. कारण तो व्यक्ती जर आंधळा जर असतात, एवढ्या दुरून तो गाडी चालवत येऊ शकत नाही होता. तर म्हणून कारण असंच असायला पाहिजे, दोन्ही घटनेमध्ये आपल्याला सहसंबंध प्रस्थापित करता यायला पाहिजे, त्याला म्हणून आपण सिद्धांत म्हणून. म्हणजेच आता हे झालं हे आपल्या विषयाच्या संबंधित उदाहरण नाही आहे, पण एखादी राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ते उदाहरण आपण घेऊ शकतो. तर राजकीय सिद्धांत म्हणजे आता आपण इथं शब्द वापरलाय राजकीय, तर राजकीय सिद्धांत म्हणजे त्यालाच म्हणू की राजकारणाच्या संदर्भात म्हणजे शासन व्यवस्थेच्या संदर्भात एखादी जेव्हा समस्या निर्माण होते आणि त्या समस्येच्या संदर्भात कारण देतो आणि कारण शोधून काढून एखाद्या निष्कर्षावर पोहोचतो, त्यावर उपाय सुचवतो, त्याला म्हणून राजकीय सिद्धांत म्हणून. जसं आता एखादी माननीय मोदी जर प्रत्येक स्टेट मध्ये जर निवडणूक जिंकत असेल, तर त्याची लोकप्रियता असेल म्हणून ते जिंकत असेल. म्हणजे एखादी काँग्रेस पक्षाच्या सीटा दिवसेंदिवस हा पक्ष जे त्याचा जो चढता जो क्रम आहे, त्या सीटा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे, त्या मागचं आपल्याला कारण शोधून काढता येईल. हे झालं आपल्या राजकारणाच्या संदर्भातली समस्या. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाची जी प्रतिमा आहे जनतेमध्ये ती कमी का होताना दिसते, त्यामागचे आपल्याला कारण शोधता येईल. म्हणजे आपल्याला शासन व्यवस्थेच्या संदर्भातल्या काही समस्या पाहिजे, किंवा राज्याच्या संदर्भातल्या काही समस्या पाहिजे, किंवा राजकारणाच्या संबंधातील काही समस्या पाहिजेत, आणि त्या समस्येच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करता येईल, त्याचं निरीक्षण करता येईल, त्याचे कारण आपल्याला शोधून काढता येईल, आणि त्या कारणावरून आपल्याला एक विशिष्ट निष्कर्षावर पोहोचतो आपण, त्याच्यावर उपाययोजना सुचवतो, त्याला म्हणून आपण राजकीय सिद्धांत म्हणू. आता राजकीय सिद्धांत म्हणजे काय त्या संदर्भात अनेक व्यक्तींनी काही व्याख्या केलेल्या आहेत, त्याचा आपण काही व्याख्या करू. तर अँड्रू हँकर आहे, तर अँड्रू हँकर काय म्हणते की राजकीय सिद्धांत म्हणजे माणसाने आपल्या समूह जीवनाचे व तर अँड्रू हँकर यांची एक व्याख्या पाहू. त्यांच्यामध्ये काय म्हणतात की राजकीय सिद्धांत म्हणजे माणसाने आपल्या समूह जीवनाचे व संघटनेचे प्रश्न जाणीवपूर्वक समजून घेण्याचा व ते सोडवण्याचा केलेला प्रयत्न होय. याचा अर्थ असा की राजकीय प्रश्नाचा शिस्तबद्ध शोध म्हणजे राजकीय सिद्धांत. म्हणजे थोडक्यात व्याख्या सांगितली त्यांनी. दुसरे सांगितले सेबाईंच्या मते. सेबाईन काय म्हणतो की राजकीय समस्याचा
जाणीवपूर्वक व शिस्तबद्ध शोध म्हणजेच राजकीय सिद्धांत म्हटलं. तिसरी व्याख्या सांगली आहे दाते जर्मेनी यांनी. तो काय म्हणतो की माणसाच्या सामाजिक अस्तित्वासाठी आवश्यक आणि उपयुक्त अशा व्यवस्थेसंबंधी तत्वाचा चिकित्सक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय, अशी व्याख्या सांगितली. आता या तिन्ही व्याख्याचा आपण जर अभ्यास केला तर आपण असं म्हणू की उपलब्ध तथ्य म्हणजे त्या घटनेच्या संदर्भातली माहिती, त्याला आपण डाटा म्हणतो. जसं आपण एक उदाहरण सांगितलं, एखादी व्यक्ती याच्याने येत आहे आपल्या बाईकने येताना आणि तो पडल्याच्या संदर्भात जी त्याच्या संदर्भात जी माहिती राहते त्याला आपण तथ्य म्हणतो. म्हणजे रिसर्च काय म्हणते रिसर्च लँग्वेज मध्ये, भाषेमध्ये त्याला तथ्य म्हणतात. तथ्य साधन सामुग्री किंवा आपल्या अनुभवावरून आपल्याला जे अनुभव आले, म्हणजे प्रत्यक्ष आपण तिथे गेलेलो आहोत आणि गेल्यानंतर ते काही अनुभव आलेत आपल्याला, ते म्हणजे ऑब्झर्व केलं, म्हणजे ऑब्झर्व केलं, त्याचं निरीक्षण केलं आणि या अनुभवावरून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारावर एखाद्या घटनेमागील कार्यकारण संबंधाचा शोध घेऊन तर्कसंगत निष्कर्ष काढणे म्हणजे सिद्धांत होय. म्हणजे आपण जे काही निष्कर्ष काढतो ते तर्कसंगत असायला पाहिजे, म्हणजे तर्कानं आपल्याला ते समजून घेता आले पाहिजे, त्याला म्हणतात सिद्धांत म्हणून. म्हणजे थोडक्यात असं म्हणू आपण, वस्तुनिष्ठ जे स्थिती आहे, वस्तुनिष्ठ स्थितीचे निरीक्षण करणे आणि निरीक्षण करून विशिष्ट दृष्टिकोन म्हणजे राजकीय सिद्धांत असं आपल्याला म्हणता येईल. आता हे झालं राजकीय सिद्धांत म्हणजे काय. राजकीय सिद्धांताची थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली आपण, राजकीय सिद्धांत त्याचा अर्थही पाहिला, राजकीय सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरण पाहिले आणि त्याची व्याख्या पाहिल्या. आता नंतरच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती आपण समजून घेऊ.